आज जे तरुण वर्गावर जी ओरड चालू आहे ना, तरुण वर्ग बिघडला, तरुण वर्ग बिघडला, नाही बिघडला. आळंदीला या, आज घाटावर हजारो तरुण रात्रभर मृदंगाचा रियाज करतात महाराज. आज तरुण वर्ग देशाच्या सीमेवर मातेची रक्षण करण्याकरता स्वतःचा त्या ठिकाणी पहारा जो आहे ना, तुमचा इथला पहारा, विना पहारा, तो माजी सैनिकांनी घेतला ना, सगळ्यांनी घेतला की नाही? कारण त्यांच्यात ती कॅपॅसिटी आहे उभी राहण्याची, आहे का नाही? तो एक यज्ञ आहे महाराज. तिथं मातेचं रक्षण करण्याकरता, या मातीचं रक्षण करण्याकरता, भारत मातेचं रक्षण करण्याकरता जो उभा आहे तो सुद्धा तरुणच आहे. आज हे कीर्तनाला जी साथ आहे ती गाणारे, वाजवणे, उभं राहणारे, कीर्तन करणारे सुद्धा एक तरुणच आहे, आणि आयोजन नियोजन करणारे सुद्धा तरुण आहे. म्हणून सतत तरुणांना दोष देण्यात काही पॉइंट नाही. हाताच्या बोटावर मोजण्या इतके असू देत. ज्यावेळेला अक्षय शिंदे या नराधमाचा एन्काउंटर झाला आणि एका काकांनी मला फोन केला, नागेश्वरी ताई एन्काउंटर झाला, चांगली गोष्ट घडली, सलाम आहे. म्हटलं सलाम आहे पोलिसांना, पण का हो 7 नंतर मुलगी घराच्या बाहेर नाही गेली पाहिजे. म्हटलं काका 7 नंतर मुलगी घराच्या बाहेर नाही गेली पाहिजे 100% खरं आहे, पण 6च्या आत मुलगा सुद्धा घराच्या आत पाहिजे हे 200% खरं आहे. म्हटलं दोन्ही बाजू त्या ठिकाणी पाहिल्या पाहिजे. सतत समाजावर चांगलं कसं हे सांगण्याचा प्रयत्न असावा, ना की समाजात काय चाललंय ते दाखवण्याचा. आजही शिवाजी राजांच्या विचारावर चालणारे माणसं आहेत, तरुण आहेत. तोच एक मुद्दा मांडायचा आहे, संपवायचं. कॉलेजची मुलगी कॉलेजला गेलेली आहे, फोन करून सांगितलं आई कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे, मला लवकर घरी येता येणार नाही. आईनं सांगितलं बाई मला फोन करत जा वेळोवेळी. पीएमटीने पोरगी येते जाते, फोन करत जा आई मला उशीर होईल. संध्याकाळी 5 वाजता कॉलेज सुटलं, काहीतरी कार्यक्रम होता म्हणून. 5चे निघता निघता 5:30 झाले, दिवस कमी आहे. अगदी बस स्टॉपवर उभी आहे, दिवसभर पोटात काही नाही, मोबाईलची बॅटरी त्या ठिकाणी संपलेली आहे, स्विच ऑफ झालाय मोबाईल. काहीतरी खावं आणि पीएमटी येईल, बस येईल आणि घरी निघून जावं. पण आता अंधार पडायच्या वेळेला ते स्टॉपवर कोणी दिसेना. तेवढ्यात पाणीपुरीवाल्याचा एक गाडा आला. ती म्हणते काका मला फार भूक लागली आहे, पाणीपुरी देता का? काकांनी द्रोण काढलं, 4-5 पाणीपुऱ्या त्याच्यावर टेकवल्या, सगळं व्यवस्थित बनवून त्या मुलीच्या हातामध्ये दिल्या. तो द्रोण त्या मुलीने हातामध्ये घेतला, त्यातली एक पाणीपुरी त्या मुलीने उचलली महाराज, तोंडात टाकली. ती पाणीपुरी तिनं खाल्ली. पण ज्यावेळेला दुसरी पाणीपुरी उचलायची, तोंडात टाकायची, तेवढ्यामध्ये महिला मंडळ तिला हसण्याचा आवाज आला. कोणतरी हसतंय, तिला ती चाहूल लागली. तिनं साईडला पाहिलं, 3 तरुण फुल दारू प्यालेले, कोणाच्या हातामध्ये सिगारेट आहे तर कोणी रस्ता चालायला पुरेना. ती मुलगी घाबरली महाराज, कारण तिच्यावर तो प्रसंग, तिनं ती मुलं पाहिली आणि त्या मुलांनी त्या मुलीकडे पाहिलं आणि एकमेकांना खुणवलं. इथं कोणीच दिसत नाही, कोणीच नाही दिसत. ती मुलं त्या मुलीच्या दिशेने यायला लागली. पुरुष वर्ग जशी जशी ती मुलं जवळ येतात, तिला पळता येईना, कुठं जाता येईना. संकट आलं की आवाज दबतो म्हणतात, आहे ना. लटलट पोरगी कापत होती, हातात पाठीवरची सॅक अशी हातात घेतली आणि त्या सॅकला ती मिठी मारत होती, त्या बॅगीला ती मिठी मारत होती. लटलट पोरगी कापत होती, हातात पाणीपुरी पटकन त्या ठिकाणी द्रोण खाली टाकून दिलेलं होतं. आता हुंदका आलेला होता, डोळ्यातले अश्रू खाली पडणार होते. ती मुलं जशी जशी जवळ येत होते तशी तशी मायबापाचा चेहरा त्या लेकराला दिसत होता. आता काय होणार याची कल्पना तिला कळत होता. आता काय होणार, मुलीच्या मनामध्ये भयंकर वातावरण चालू होतं. तशी ती मुलं त्या मुलीच्या जवळ आली. एकाने ती बॅग ओढली, बॅग साईडला टाकली, दुसऱ्याने तिची ओढणी ओढली, तिने आई म्हणून किंकाळी मारली महाराज. तिसऱ्याने तिचा हात धरला. तेवढ्यामध्ये जवळून एक तरुण चालत होता. त्या तरुणाने ती सगळी घटना पाहिली आणि एकटा असणारा तो मर्द, एकटा असणारा तो तरुण आवाज देतो, ए दिदू एकटीच पाणीपुरी खातेस का तुझ्या दादाला सोडून? असं म्हटल्यानंतर या तरुणांनी त्याच्याकडे पाहिलं. अरे हा तर दिदू म्हणतोय, म्हणजे हा नक्की हिचा कोण असला पाहिजे? भाऊ असला पाहिजे. पळता येईना त्यांना, पण ते पळून गेले महाराज. पुरीने ती बॅग उचलली, जवळ पडलेली ओढणी पुरीने लटलट त्या हाताने उचलली
गळ्यात ओढणी टाकली, हातात बॅग घेतली आणि 2 हात पळतच त्या मुलाच्या जवळ गेले आणि 2 हात त्या मुलाला जोडले, त्या तरुणाला जोडले आणि सांगितलं, दादा दादा, मी तुझी बहीण नाही किंवा तू माझा भाऊ नाही, पण तरी सुद्धा तू दीदी म्हणून हाक मारली असं का? त्यावेळेला त्या तरुणानं उत्तर दिलं, अगं दुसऱ्याच्या मुलीला ताई आणि आई म्हणण्याकरता ओळखीची गरज लागत नाही, हे शिवाजी राजांनी मला शिकवलं. आजही त्यांच्या विचारावर चालणारा तरुण आहे. आजही ज्या आईच्या रक्तात लहानपणापासून जिनं संस्कार मुलांवर दिले ना, ती मुलं पायरी सोडून नाही साईडला जात महाराज, जातही नाही आणि जाणार सुद्धा नाही. 4-2 लोकांवरून बदनाम करणं त्या ठिकाणी योग्य गोष्ट नाही. महाराज म्हणतात तुम्ही सत्कर्म करा, चांगलं कर्म करा. अभंगाचं शेवटचं चरण भैरवी.